कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। आत्मप्रिय बंधूंनो, आपल्या सर्वांना माझा प्रणाम। भगवान वेदव्यासांनी वेदाचे ज्ञान हे 18 पुराणांमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये सामान्य व्यक्तींना समजेल या हेतूने विस्तृत केलेले आहे आणि हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत कालाओघामध्ये पोहोचलेले आहे। पितृपक्ष सुरू होत आहे आणि या पितृपक्षामध्ये पितरांचा उत्सव, पितरांची सेवा ही आपण करत असतो। आम्ही सुद्धा आपल्यासाठी गरुड पुराणाचे श्रवण हे आपल्याकडून व्हावे या हेतूनेच आजपासून गरुड पुराणाचे पारायण सुरू केले आहे। श्रोत्यांनो, वेदव्यासांनी 18 पुराणे लिहिली, त्यामध्येच एक आहे गरुड पुराण। या पुराणाला गरुड पुराण का म्हणतात? गरुड हे एका पक्षाचे नाव आहे आणि त्याचेच नाव या पुराणाला दिले आहे। खरं तर गरुड हे भगवान विष्णूंचे वाहन आणि गरुडाला मानवी जीवनाबद्दल जे प्रश्न पडले, गरुडाला मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याची कशी गती होते, त्याची सद्गती कशी होईल आणि मनुष्याने या मानवी जीवनामध्ये नेमकं काय करायला पाहिजे की मनुष्य जीवनाचे सार्थक होईल, त्याला मोक्ष प्राप्त होईल, या हेतूने काही प्रश्न हे आपले स्वामी भगवान विष्णूंना विचारले आहेत। आणि गरुडाच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल भगवान विष्णूंनी जे ज्ञान गरुडाला दिलेले आहे ते ज्ञान व्यासांनी शब्दबद्ध केले आहे आणि त्यातूनच हा गरुड पुराण ग्रंथ निर्माण झाला आहे। मित्रांनो, गरुड पुराणाबद्दल अनेक संशय, अनेक अंधश्रद्धा, शंका मनांमध्ये भरपूर व्यक्तींच्या आहेत। त्यातील एक म्हणजे गरुड पुराण घरात ठेवू नये। गरुड पुराण हे इतर गरुड पुराणांप्रमाणेच एक पुराण आहे। हा पूजनीय आणि पठनीय असा ग्रंथ आहे। उलट आपण तो ग्रंथ वाचला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे। त्यासाठी गरुड पुराण हे घरात असलेच पाहिजे। गरुड पुराण घरात असल्याने काही हानी होते असं काहीच नाही। त्याबरोबरच गरुड पुराण हे आपण जिवंतपणी वाचू नये असे म्हटले जाते। खरं तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासाठी आपण जेव्हा गरुड पुराण ऐकतो, वाचतो, त्यातून त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होते। मात्र आपल्याला जिवंतपणीच हे सर्व ज्ञान कळले तर नुसती सद्गतीच नाही तर आपल्याला मोक्ष देखील प्राप्त होईल। त्यामुळे प्रत्येकाने स्वतः घरामध्येच हे गरुड पुराण वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे। पितृपक्षात जर गरुड पुराण वाचले, ऐकले तर खूप मोठे पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, पुण्य मिळते। घरातील निगेटिव्हिटी, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तो दूर होतो। गरुड पुराण हे पुण्य देणारे आहे, जीवनाचे सत्य ज्ञान देणारे आहे। त्यामुळे गरुड पुराण वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे। या पितृपक्षामध्ये आपण सर्वांनी माझ्यासोबत गरुड पुराण ऐकावे या हेतूनेच मी काही व्हिडिओमध्ये हे गरुड पुराण आपल्यासमोर मांडणार आहे। त्याचे तुम्ही श्रद्धेने श्रवण कराल अशी अपेक्षा करतो मी। भगवान कृष्ण गीतेमध्ये आपल्याला सांगतात, ज्यावेळेस अर्जुनाला असा शोक झाला की या युद्धामध्ये माझीच माणसे मारली जातील, आपलीच माणसं जर मरणार असतील तर या युद्धाचा काही उपयोग नाही, काही साध्य होणार नाही आणि त्याला शोक झाला की आपली माणसे आता मरणार आहेत। तेव्हा भगवान कृष्णांनी अर्जुनाचा आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांचा शोक दूर करण्यासाठी आपल्याला काही ज्ञान देत आहेत। मृत्यू म्हणजे नेमके काय? मृत्यू हा अटळ आहे। भगवान कृष्ण सांगतात की जो जन्माला आहे त्याचा मृत्यू होणारच आणि ज्याचा मृत्यू होणार आहे त्याचा पुन्हा जन्म होणार आहे। जन्म मृत्यू हे निसर्गाचं अखंडित चाललेलं चक्र आहे, अनादी आहे, ते अनंत आहे आणि ते असंच चालू राहणार आहे। त्या चक्रातून आपण सुटू शकतो, त्यातून दूर होऊ शकतो। जन्म मृत्यूतून आपण वाचू शकतो केवळ आणि केवळ भगवंताची भक्ती केल्याने, जीवनाचे सत्य जाणून घेतल्याने, सत्याच्या मार्गावर जीवन जगल्यानेच आपण या चक्रातून बाहेर पडू शकतो।
आणि भगवंताची भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. श्रवण आहे, कीर्तन आहे, स्मरण आहे, पूजन आहे, अर्चन आहे, सख्य आहे. 9 प्रकारची भक्ती आहे श्रोते हो. आणि त्यामधील पहिल्या 2 भक्ती तुम्ही आम्ही मिळून करत आहोत. तुम्ही पहिली भक्ती करता श्रवण आणि मी करणार आहे कीर्तन. तुम्ही सर्व श्रवण करणार आहात. मात्र श्रवणाचे 3 अंग आहेत. पहिला आहे श्रवण, दुसरं आहे चिंतन, तिसरं आहे निदिध्यासन. म्हणजे तुम्ही हे जे तत्वज्ञान आहे ते श्रवण करावे, एकाग्र चित्ताने ऐकावे. ज्या ठिकाणी शरीर आहे त्याच ठिकाणी मन ठेवावे. नुसतंच कानावर शब्द पडायला नको, ते अंतःकरणापर्यंत पोहोचायला पाहिजेत. आणि असे श्रवण केल्यानंतर तुम्ही त्याचे चिंतन करावे, मनन करावे, त्याचा अभ्यास करावा आणि त्यातून जो काही सार तुम्हाला मिळेल तो तुम्ही घ्यावा, आपल्या जीवनात आचरण करावे त्याचे. त्या मार्गावरच जीवनाला अग्रेसर करावं आणि त्यातूनच अंतिम परमात्म्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. तर आजपासून पितृपक्षानिमित्त गरुड पुराणाच्या पारायणाला आपण सुरुवात करत आहोत. आपण सर्वजण श्रद्धेने श्रवण कराल असा माझा विश्वास आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. प्रथम अध्याय, गरुड पुराणातील पहिला अध्याय. श्री कृष्ण परमात्मा एक वृक्ष आहे. त्याचे मूळ धर्माने बांधले आहे. त्याचे खोड वेद आहेत. त्याच्या शाखा पुराणे आहेत. त्याची फुले यज्ञ आहेत आणि त्याचे फळ मोक्ष आहे. असा हा वृक्ष जय पावत आहे. शौनक इत्यादी ऋषी विष्णू क्षेत्री विष्णू लोकाची प्राप्ती व्हावी म्हणून हजारो वर्षापर्यंत यज्ञ करत होते. त्यावेळेस त्या ठिकाणी सूत पुराणिकांचा आगमन झालं आहे आणि त्यांचा तिथे सत्कार करण्यात आलेला आहे. आणि त्या सूत मुनींना शौनक आदी ऋषींनी आपली प्रश्न विचारले आहेत की देवाचा मार्ग कसा सुख देणारा आहे हे आपण आम्हाला यापूर्वी सांगितले आहे. मात्र आम्हाला आता यमाचा मार्ग कसा भय देणारा आहे ते तुम्ही सांगावे. त्यावेळेस सूत सांगतात की मुनी हो, यमाचा मार्ग हा काही प्रत्येकासाठी भीतीदायक नाही. तो पुण्यकारक लोकांना सुखदायक आहे, मात्र बाकी लोकांना तो दुःखदायक आहे. एक वेळ एकदा वैकुंठ लोकामध्ये गरुडाने आपले स्वामी भगवान विष्णूंना असाच प्रश्न विचारला होता. तो विचारतो की आम्ही तुमची भक्ती करतो, मात्र जे तुमची भक्ती करत नाहीत त्यांना यमाचा मार्ग कसा आहे ते मला सांगा. गरुड पुढे म्हणतो की भगवंताचे नाम घेणे अतिशय सुलभ आहे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो ती जीभ आपलीच आहे, आपल्याच ताब्यात आहे. आणि भगवंताचे नाव घेणे काही अवघड नाही. राम, कृष्ण, हरी अतिशय सोपी नावे आहेत. ती आपण सहजासहजी घेऊ शकतो. मात्र असे असूनही जी लोक भगवंताची नाव घेत नाहीत अशा लोकांना नरकात जावे लागते. अशा लोकांची काय गती होते, त्यांना काय दुःख भोगावे लागतात ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. गरुड भगवंत म्हणतात की गरुडा, जे दया आणि धर्म यापासून लांब असतात, दृष्टांच्या संगतीत किंवा परस्त्रीपासून सत्संगापासून परस्त्रीपासून जे दुःख पावतात, जे सत्संगापासून दूर राहतात, आपल्यालाच नेहमी मोठे मानतात, पूजनीय लोक त्यांना समाजात कोणी दिसतच नाहीत, कोणत्याही लोकांची ती पूजा करत नाहीत. पैसा आणि प्रसिद्धीने जे नेहमी ताठलेले असतात गर्वाने, दांभिक भाव असतो त्यांच्यामध्ये, असुर भाव असतो, दुसऱ्याला फसवण्यासाठीच ते कर्म करतात. परद्रव्य आणि परस्त्रीची इच्छा ठेवतात आणि असे सर्व हे मोहाच्या जाळ्यात अडकलेले असतात. कामभोगामध्ये सतत लागलेले असतात. असे सर्वजण पवित्र अशा नरकात जातात. जे ज्ञानवान आहेत ते उत्तम गतीला जातात. जे नरपापी असतात ते मोठ्या दुःखाने यमयातना भोगायला जातात. पापी लोक कसे दुःख भोगतात ते मी तुला सांगतो. आपण जे केलेले असेल कर्म, ते पाप असो किंवा पुण्य, ते आधी आपल्याला भोगावे लागते आणि त्यानंतर त्या कर्मापासून एक व्याधी उत्पन्न होतो. चिंता आणि रोग यांनी तो पीडित असतो. जिवंत राहण्याची त्याची आज्ञा परिपूर्ण असते.
अशा वेळेस सर्पासारखा काळ एकाएकी येतो आणि न समजता त्या व्यक्तीला खाऊन टाकतो. अंतकाळच्या वेळेस केलेले ज्यांचे आपण पोषण केले आहे अशा पुत्राधिकांकडून त्याचेही पोषण होते. मात्र म्हातारपण असल्यामुळे जसे कुत्र्याला आपण पोळी टाकतो तशा प्रकारे अपमानित जीवन जगावे लागते. म्हातारपणामध्ये देहालाही वैरूप्य आलेले असते, देहाची सुंदरताही गेलेली असते आणि एक दिवस अचानक मृत्यू येतो. आणि या सगळ्या आपल्या मुलाबाळांच्या समवेत असताना सुद्धा मृत्यू त्याला घेऊन जातो आणि त्या व्यक्तीचे प्रेत निश्चित पडून राहते सगळ्या कुटुंबियांमध्ये. घरातील लोक जे देतील त्याप्रमाणे खावे लागते. जठराने मंद झालेला अल्प आहाराचा थोडासा व्यापार तो व्यक्ती करत असतो. वायूच्या वेगाने तो डोळ्याची बुबळे फिरवतो. कफाने सर्व नाड्या भरून जातात. खोकला आणि श्वास यांच्या योगाने त्याच्या गळ्यामध्ये घुरघुर असा आवाज येतो. जवळ असलेल्या शोक करणाऱ्या बंधूंनी वेढलेला असून देखील ते काळजी घेत असताना देखील काळाच्या स्वाधीन झाल्यामुळे तो काहीच बोलू शकत नाही. कुटुंबाचे पोषण करण्यातच नेहमी आसक्त राहणारा, कुटुंबाचे पोषण करण्यातच नेहमी आसक्त असणारा, जितेंद्रिय नसलेला असा तो व्यक्ती मृत्यूच्या वेळेस 100 विंचू एकाच वेळेस चावतील एवढ्या वेदना त्याला होत असतात आणि या वेदनेने तो बेशुद्ध पडतो. आणि सर्व आपले नातेवाईक आपल्या आजूबाजूला उभे असताना तो एकटाच त्यांच्यामधून निघून जातो. अंतकाळच्या वेळी हे गरुडा त्या मरण पावलेल्या व्यक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त होते, जिच्या ओघाने आजपर्यंत आपण जे जीवन जगलो, या जगामध्ये राहिलो, या जगाचे सत्य बाहेर येते आणि त्याला कळतं की हे तर जग म्हणजे शून्य आहे. या शून्यातच सर्व जग सामावलेले आहे. या जगामध्ये अस्तित्व निर्माण करण्यासाठी मनुष्य झगडतो, प्रयत्न करतो, मात्र तरीसुद्धा या जगाच्या नियमातून सुटू शकत नाही, निसर्गाच्या नियमातून तो सुटू शकत नाही. हे सर्व जग एकाच परमात्म्याने भरलेले आहे. त्यामध्ये भेद नाही, वेगळेपण नाही. प्रत्येकामध्ये भगवान कृष्णच समावलेले आहेत आणि त्याला आश्चर्य वाटतं की एवढे वर्ष मी भ्रमात जगलो. ज्या ज्या व्यक्तीला मी सत्य मानत गेलो, ज्या ज्या गोष्टींना मी वास्तव समजत गेलो, खरं तर ते वास्तव नव्हतेच. तो केवळ माझा एक भ्रम होता. हे त्याला मृत्यूच्या वेळेस दिसते आणि एवढं मोठं आश्चर्य पाहून त्याला काही एक बोलण्याची इच्छा होत नाही. सर्व इंद्रियांची हालचाल बंद झालेली असते, सर्व देह जड झालेला असतो आणि अशा वेळेस यमदूतांकडून प्राणांचे हरण होते. मृत्यू झाल्यानंतरही प्राणवायू हा शरीरातून बाहेर पडलेला नसतो. तो प्राणवायू हे आपले खरे अस्तित्व, त्या शरीराला तो प्राणवायू लवकर सोडत नाही. बाकीचे वायू सोडून गेलेले असतात, मात्र प्राणवायू ज्यावेळेस यमदूत येतात ते त्या प्राणवायूला शरीरातून बाहेर काढतात, त्याचे हरण करतात, प्राणांचे आपले स्थान सोडतात. त्यावेळेस जो काळ असतो तो 100 विंचू चावल्याप्रमाणे वेदना देणारा आहे. तोंडातून लाळ गळते. पापी व्यक्ती असेल तर त्याचा प्राण हा खालच्या द्वाराने बाहेर पडतो. यावेळेस यमाचे 2 दूत येतात. ते महाभयंकर रागाने, डोळे लाल, पार्श्वधारण हातात घेतलेले, दात ओठ खात असलेले, केस मोकळे सोडलेले, रंगाने काळ्या रंगाचे मोठमोठे आयुधे घेतलेले. अशा वेळेस तो पापी व्याकुळ होतो भयाने. एवढा मोठा आत्मा देहातून निघताना जेव्हा हा हा असे करत असतो तेव्हा तो आपल्या घराकडे पाहतो. तो त्याला यमाचे दूत ओढून नेतात. त्यानंतर यातना भोगण्याकरता एक नवीन देह तो धारण करतो आणि त्या देहाच्या गळ्यामध्ये पाश घालून जसे राजाचे पोलीस चोरांना ओढून नेतात त्याप्रमाणे यमदूत त्याला भरपूर लांब घेऊन जातात. अशा रीतीने यमदूत त्याला रस्त्याने पीडा करतात आणि वारंवार त्याला नरकाचे भय दाखवतात. हे दुरात्मा, तू लवकर यमाच्या घरी चल, आज तुला आम्ही कुंभी पाक नरकात घेऊन जाऊ. अशा रीतीने त्यांची ती कठोर वाक्य
आणि आपल्या बंधुजनांचे रडणे ऐकून तो मोठ्याने आक्रोश करतो. एकीकडे आपले पती पत्नी मुलं भाऊ बहीण रडत आहेत. त्यांचा शोक बघून त्यालाही दुःख होतंय. त्यांना सोडून जायचे दुःख होते. मात्र त्याच्या वासना त्याचे मन त्याला खाली ओढते आपल्या बांधवांकडे आणि यमदूत त्याला वर ओढतात. यमदूत त्याला ताडण करतात, शिक्षा करतात, कठोर भाषण करतात, नरकाचे भय दाखवतात आणि त्याला वर ओढतात. एकीकडे खाली ओढणे, एकीकडे वर ओढणे, यामध्ये त्याची भरकट होते. यामध्ये तो अतिशय दुःख भोगतो. त्या दूतांच्या कठोर वाक्यांनी हृदयाला अंकुशाप्रमाणे टोचल्याप्रमाणे पीडा होते. अंगाला कंप सुटलेला, रस्त्यातील कुत्र्यांनी येऊन त्याला दंश केलेला पीडा भोगीत आपले पूर्व केलेले पाप तो आठवत असतो. ही शिक्षा आपल्याला आज का होते? एवढा त्रास का होतोय? ही पीडा माझ्याच वाट्याला का आली? याचा तो विचार करतो आणि तो आठवतो की हो, या ठिकाणी आपण चुकीचे केले होते. हे आपण धर्माच्या विरुद्ध वागलो होतो. साधू संतांनी आपल्याला जगण्याचे मार्ग दिले. आपल्या पुराणांनी, आपल्या ग्रंथांनी आपल्याला कसे जगावे याचे मार्गदर्शन केले होते. वेळोवेळी आपल्याला पूर्वजांनी देखील उपदेश केला. मात्र असे असतानाही मोहाच्या जाळ्यात अडकून वाईट गोष्टींच्या आहारी जाऊन आपण खूप चुकीची कामं केली की ज्याला धर्मामध्ये पाप असे म्हटले जाते. आणि हे पापच आपल्याला आता भोगावे लागते. आणि जिथे पाणी नाही अशा तापलेल्या वाळवंटात सूर्याच्या आणि अग्नीच्या तापाने तापलेल्या वायूच्या झपाट्याने पीडित झालेला, पाठीवर चाबकाचा मार लागल्यामुळे पायात शक्ती नसतानाही त्याला चालावे लागते. जागजागी तो थकून पडतो. अशा प्रकारे त्या पाप्याला यमदूत यमाच्या घरी नेतात. 2 घटकेत यमाच्या घरी जाऊन तो तेथील भय पाहतो आणि त्याच यमदूतांबरोबर पुन्हा आकाशमार्गाने देहात शिरतो आणि त्याला बांधून यमदूत पीडित करतात. पुत्राधिकांनी केलेले पिंड तो त्यावेळेस खातो. तथापि हे गरुडा जो नास्तिक पापी असतो त्याला त्यापासून तृप्ती होत नाही. पुत्राधिकांनी केलेले दान, श्राद्ध, तिलांजली, पिंडदान इत्यादीपासून पापी लोकांची तृप्ती होत नाही. त्यामुळे ते भुकीने पीडितच राहतात. पुत्राधिकांनी पिंडदान नाही केले तर ते प्रेत रूपी होतात आणि प्रेत योनीमध्येच अनेक काळापर्यंत पडून राहतात. कितीही मोठा काळ गेला तरी सुद्धा भोगल्याशिवाय कर्म सुटत नाही आणि यातना भोगल्याशिवाय प्राण्याला मनुष्य जीवन मिळत नाही. पहा श्रोते हो, आपण एक इंग्रजीत म्हण आहे की जी व्हेअर इज ॲक्शन देअर इज रिॲक्शन. कोणतेच कर्म वाया जात नाही. चांगले सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो, तुम्ही आज करा, कदाचित तुम्हाला त्याचे फळ आज मिळणार नाही. म्हणूनच आपण समाजात पाहतो की समाजात खूप लोक आहेत की वाईट कर्म करून देखील मजा करतायत. त्यांच्याकडं पैसा आहे, आनंद आहे, त्यांच्याकडं रुबाब आहे, शक्ती आहे, पॉवर आहे, त्यांच्याकडं पद आहे, प्रसिद्धी आहे, नोकर चाकर आहेत, गाडी बंगला सगळं आहे. वाईट कर्म असताना सुद्धा एवढी समृद्धी कशी असावी आपल्याला देखील प्रश्न पडतो. मात्र लक्षात ठेवा, कर्म हे फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि दुष्कर्म करत असेल तर कदाचित आज सर्व काही चांगलं वाटत असेल तरी येणाऱ्या काळामध्ये त्याचे फळ, दुःख हे भोगावंच लागतं. त्यातून कोणीच वाचू शकत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी भगवान आपल्याला समजावून सांगतात की मनुष्याने कर्म हे नेहमी चांगले करावे. हे गरुडा पुत्राने दररोज 10 दिवस बापाच्या उद्देशाने पिंड द्यावा. 10 दिवसामध्ये रोज म्हणजे 4 पिंड, 10 दिवसात रोज 1 पिंड म्हणजे 10 पिंड होत आहेत. त्याचे 4 भाग सांगण्यात आलेत. त्यापैकी 2 भाग देहातील पंचभूतांच्या कामी लागतात, 3रा यमदूतांकरता आणि 4था भाग हा त्या प्रेताला स्वतःला भक्षण करण्याकरता भेटतो. 9 अहोरात्रांनी प्रेताला पिंडपणा मिळतो. नंतर पिंडमय देह मिळाल्यानंतर 10व्या पिंडाने फळ मिळते. हे गरुडा, 5 भौतिक देह जळाल्यावर पुन्हा
पिंडांनी देह उत्पन्न होतो. त्याच्या योगाने हस्तपरिमित हाता एवढा एक पुरुष एक देह शुभ किंवा अशुभ कर्म भोगण्याकरता पुढील प्रवास सुरू करतो. पहिल्या दिवशी जो पिंड मिळतो त्यामुळे मस्तक तयार होते. मित्रांनो, दशक्रिया म्हणजे 10वा सुद्धा 10 आहेत आणि दशक्रिया म्हणजे देखील 10. यावरूनच आपल्या लक्षात येते की 10वा हा 10व्याच दिवशी केला पाहिजे. आजकाल आपण पाहतो की शहरांमध्ये 3ऱ्या दिवशी 3रा, 5व्या दिवशी 5वा सुरू झाला आहे. मात्र हे कर्म करणारे आणि हे करून घेणारे हे सर्व दोषी आहेत. हे सर्व पापाचे भागीदार आहेत. काळ हा सुधारणावादी आहे. याचा अर्थ धर्मातल्या गोष्टी चुकीच्या आहेत. हजारो वर्षापासून आमच्या ऋषीमुनींची विद्वानांची जी परंपरा आहे ती काही चुकीची असू शकत नाही. याचा अर्थ आमच्याकडे सर्वच लोक चुकीचे होते असं आपण म्हणू शकत नाही. ज्यांनी एक महान जीवन दर्शन, ज्यांनी फिलॉसॉफीची सर्वात जास्त डेप्थ ही जगाला दिली, जगाला जीवन मूल्य दिली, की जे जग प्राण्यांप्रमाणे आचरण करत होतं त्या प्राण्यांपेक्षा मनुष्य हा श्रेष्ठ आहे हे त्याच्या धर्माने, आचरणाने, हे ज्या ऋषीमुनींनी समजावून सांगितलं आहे, दाखवून दिलं आहे. केवळ बाह्य जगामध्येच बघणारे पाश्चात्य लोकांना सांगितलं की बाह्य जगात जे आहे, जे पिंडी तेच ब्रह्मांडी, जे बाहेर आहे तेच तुमच्या आतमध्ये आहे. आणि पहिल्यांदाच आपल्या ऋषीमुनींनी लोकांना आतमध्ये डोकायला लावायला सांगितलं, आतमधून जगायला शिकवलं. त्यांनी जगाला ध्यान दिलं, आयुर्वेद दिला, ऋग्वेद दिला. ज्यांनी जगाला अध्यात्म शास्त्राबरोबर भौतिकशास्त्र दिलं ते ऋषीमुनी चुकीचे असूच शकत नाहीत. त्या ऋषीमुनींनी, त्या विद्वानांनी, त्या संतानांनी आजपर्यंत धर्मशास्त्रामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना केला जरी असेल तरी त्याचा अर्थ समजावून घेतला आणि त्यांनी त्याच्या अर्थाला कधी धक्का लावला नाही. दशक्रिया हा 10व्या दिवशीच करावा हे शास्त्र आहे, लक्षात घ्या. आणि 10व्याच दिवशी दशक्रिया का करावी याचे कारण हेच आपल्याला पहिल्या अध्यायात मिळते. जसं बाळाचा जन्म झाल्यानंतर गर्भस्थापनेपासून जन्म होईपर्यंत 9 महिन्याचा काळ असतो आणि 9 महिने पूर्ण झालेच पाहिजेत. एखादा बाळ जर 7व्या महिन्यात जन्माला यायला लागलं तर ते आईला आणि बाळाला सुद्धा धोकादायक आहे. कदाचित त्यातून त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. जसं बाळ जन्माला येण्यासाठी देखील 9 महिने लागतात, तसे पुन्हा शरीर निर्माण होण्यासाठी 9 दिवस लागतात. तिकडे 9 महिने आणि इकडे 9 दिवस याचा संबंध आहे. हा 9चा आकडा आपण अलीकडे आणू शकत नाही. आणि मग 9 दिवसामध्ये असे नेमके काय घडते, ते लिंग शरीर तयार होते, ते कसे तयार होते तेच इथे सांगण्यात आले आहे. पहिल्या दिवशी मस्तक तयार होते, दुसऱ्या दिवसाच्या पिंडाने गळा, खांदा, 3ऱ्याने हृदय, 4थ्याने पाठ, 5व्याने बिंबी, 6व्याने कंबर, 7व्याने मांड्या, 8वा आणि 9वा अशा 2 दिवसाच्या 2 पिंडांनी गुडघे आणि सर्व पाय तयार होतात. 10व्या दिवसाच्या पिंडाने भूक आणि तहान तयार होते. शरीर तयार झाले आणि त्यामध्ये पहिल्यांदी जाणीव होते तहानेची आणि भुकेची. मृत्यू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण अग्निसंस्कार करतो, ज्याला आपण अंत्यसंस्कार म्हणतो. त्यामध्ये आपण त्या स्थूल देहाचा अग्नीमध्ये दाह करतो, अग्नीमध्ये समर्पित करतो आपण ते शरीर. स्थूल देहाचे जे पंचमहाभूताने एकत्रित होतात आणि त्या आत्म्याला पुढील प्रवासासाठी साधन म्हणून शरीर हवं. आणि हे शरीर तयार करण्याची प्रक्रिया, शरीराला जन्म घालण्याची प्रक्रिया ही 9 दिवसात पूर्ण होते. आणि 10व्या दिवशी आपण 10वा करतो. त्या दिवशी पहिल्यांदी त्या लिंग शरीराला भूक लागते आणि तहान लागते. कारण स्थूल शरीर हे ज्यावेळेस अग्नीमध्ये समर्पित केलं त्यावेळेस सर्व शरीर होरपळून निघतं आणि खूप मोठी भूक लागते, तहान लागते. आणि ही भूक आणि तहान पहिल्यांदी तृप्त केली जाते ती 10व्या दिवशी. आणि यासाठीच 10वा हा 10व्या दिवशीच केला पाहिजे. अशा रीतीने पिंडापासून तयार झालेला देह धारण करून भुकेने व तहानेने पीडित झालेला तो प्रेतरूपी प्राणी 11व्या दिवशी
जे श्राद्ध होतं ते श्राद्ध खाऊन, म्हणजेच त्या श्राद्धामध्ये दिलेले पिंडदान, तिलांजली हे 11व्या दिवशी खाऊन 12व्या दिवशी दिलेलं हे अन्न आणि पाणी खाऊन तो जीव तृप्त होतो आणि मग तो पुढचा प्रवास सुरू करतो. यमदूत त्या जीवाला एखाद्या माकडाप्रमाणे पकडून एकटाच त्या जीवाला घेऊन त्या यममार्गाने घेऊन जातात. हे गरुडा, वैतरणी नदी खेरीज वैतरणी नदी सोडून यमाच्या रस्त्याचे जी लांबी आहे ती 86,000 योजन इतकी आहे. दररोज प्रेत 200 योजन चालतो आणि असे चालता चालता यमाच्या नगरीत पोहोचतो. आणि या सर्व प्रवासामध्ये क्रमाक्रमाने 16 प्रकारची शहरं लागतात किंवा नगरं लागतात, गाव लागतात, ज्या ठिकाणी त्याला थांबावं लागतं. आणि या 16 ठिकाणं कोणती आणि या 16 ठिकाणी नेमके काय घडते, कोणत्या प्रकारचे त्रास होतात आणि 16 ठिकाणी थांबून जर त्रास होणार असेल तर पुढचा प्रवास हा नेमका तो जीव करतो कसा, हे आपण सर्व पुढील अध्यायात पाहणार आहोत. ही 16 नगरं कोणती आहेत? ती नावं सौम्य, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलम्यपूर, क्रौंच, क्रूरपूर, विचित्रभवन, भगवाबदपूर, नानाक्रंदपूर, सूतभ्रवन, रौद्रपूर, वयोवर्षण, शिलाढ्यपूर, बहुविधीपूर, धर्मभवन आणि याच्या पुढे मग शेवटी यमाचे नगर आहे. यमदूतांच्या पाशांनी बांधलेला तो पापी रडत कडत आपले घर सोडल्यावर हे अंतर सांगितलेली 16 नगर फिरत फिरत शेवटी यमाच्या नगरीत पोहोचतो. अशा पद्धतीने गरुड पुराणातील पापी लोकांना यमलोकाचे दुःख सांगणारा हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.